मी वर्षा गाटकर. आपण पाहतात एस भारत न्यूज नेटवर्क. बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यामधील. संध्याकाळी भेटायचंच आहे, पण महत्वाचा मुद्दा सांगण्यासाठी आपण बोलवलं. महाराष्ट्राच्या स्तरावर 36,000 कंपन्या उद्योग बंद पडले. साखरमध्ये काय चालू आहे सुरू करायचं का? तर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपल्याला संध्याकाळी गडचिरोलीचा दौरा झाल्यानंतर भेटायचंच आहे, परंतु महाराष्ट्राच्या स्तरावर लोकसभेमध्ये विचारलेल्या एका प्रश्नाला मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलंय त्याचा वेगळा अर्थ लावून उद्योग विभागावर टीका टिप्पणी करणं, बदनामी करणं हा उद्योग कालपासून काही लोकांनी सुरू केला. आणि काल ज्यावेळी मला हे विचारण्यात आलं चंद्रपूरला की 36,000 कंपन्या त्या स्थलांतरित झाल्यात का, त्यावर मी उत्तर असं दिलं होतं की मला 24 तासाची वेळ द्या. नक्की मंत्री महोदयांनी काय उत्तर दिलंय केंद्र शासनाच्या, वाजे साहेबांनी काय प्रश्न विचारलाय, कुठच्या पद्धतीचा प्रश्न आहे, सगळ्याची माहिती घेतो आणि मी उत्तर देतो असं सांगितलं. तर 100% मला चौथ्या स्तंभाबद्दल आदर आहे. लोकशाहीतला हा चौथा स्तंभ आहे. परंतु काल दुपारपासून ब्रेकिंग सुरू झाली की 36,000 कंपनीच्या बाबत उदय सामंतला काय माहितीच नाही आणि त्यांनी उत्तर टाळलं. मी अजिबात उत्तर टाळलं नाही आणि ते उत्तर वस्तुस्थितीजन्य आपल्या मार्फत महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोचावं यासाठी गडचिरोलीला पुसल्या मी ह्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. दुसरी महत्वाची गोष्ट जी मगासपासून एक बातमी येते की हेलिकॉप्टरमध्ये मी बसलो होतो, त्याच्यानंतर बिघाड झाला, की तुमच्या समोर आहे. सगळ्यांच्या आशीर्वादानं अतिशय सुरक्षित आहे, चिंता करण्याची आवश्यकता नाही. 36,000 कंपन्यांच्या बाबतीमध्ये जो राजाभाऊ वाजेने प्रश्न विचारला होता तो काय प्रश्न विचारला होता की ज्या कंपन्या महाराष्ट्रामध्ये बंद आहेत त्याची आकडेवारी आम्हाला मिळाली. आणि ती आकडेवारी देत असताना मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलंय त्या उत्तराकडे आधी पहिलं आपलं लक्ष वेधतो. त्याच्यामध्ये त्यांनी असं स्पष्ट म्हटलंय की कंपनीज ऍक्ट 2013 आणि IBS यामुळे या कंपन्या बंद झालेल्या आहेत. आता या कंपन्या कशा बंद झालेल्या आहेत त्या देखील मी आपल्याला वाचून दाखवतो, म्हणजे आपली शंका पूर्ण दूर होईल आणि आपल्याला देखील कळेल की आमचे जे काही हितचिंतक आहेत हे कुठच्याही गोष्टीचं कसं भांडवल करतात हे आपल्या लक्षात येईल. आता कंपनी ऍक्ट मी तुम्हाला काय सांगितलं, 2013चा कंपनी ऍक्ट जर आपण वाचला तर त्या ऍक्ट मध्ये असं लिहिलेलं आहे की ज्या कंपन्या त्यांचा टर्नओव्हर तर त्यांचा व्यवसाय चांगल्या पद्धतीनं करू शकल्या नाही त्या कंपन्यांना राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असेल असं नोटीस पाठवतं आणि एक स्वच्छता प्रक्रिया म्हणून आहे. त्या प्रक्रियेमध्ये या ज्या कंपन्या ह्या बंद होतात त्याला म्हणजे ही प्रक्रिया स्वच्छता प्रक्रियाच त्याला म्हणतात. त्या स्वच्छता प्रक्रियेखाली त्या बंद होतात. आता या बंद होत असताना आपण काय म्हटलं की महाराष्ट्रात 36,211 कंपन्या बंद झाल्या. आता 36,211 कंपन्या बंद झाल्या ह्या कंपनी ऍक्ट 2013 नुसार आणि IBC नुसार बंद झाल्या. मग ती कंपनी कुठची बंद झाली? 1178 कंपन्या कुठच्या बंद झाल्या? तर ऍग्रिकल्चर आणि अलाइड ऍक्टिव्हिटीज या कंपन्या बंद झाल्या. बिझनेस सर्व्हिसेस या 14,613 कंपन्या बंद झाल्या, म्हणजे स्वच्छता मोहिमेमध्ये बंद झाल्या 5 वर्षामध्ये. त्याच्यानंतर कम्युनिटी पर्सनल आणि सोशल सर्व्हिसेस या 3,361 कंपन्या बंद झाल्या. एवढंच नाही तर कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या कन्स्ट्रक्शन फर्म ज्या आहेत त्या 2,356 बंद झाल्या. इलेक्ट्रिसिटीच्या ज्या फर्म होत्या त्या देखील 387 बंद झाल्या. फायनान्स मध्ये काम करणाऱ्या ज्या कंपन्या होत्या त्या 1012 बंद झाल्या. इन्शुरन्स मध्ये काम करणाऱ्या ज्या कंपन्या होत्या त्या 41 बंद झाल्या. मॅन्युफॅक्चरिंग, मायनिंग, फॉरिंग आणि अदर याच्यामध्ये काम करणाऱ्या ज्या कंपन्या होत्या त्या 6,582 बंद झाल्या.
रिअल इस्टेटमध्ये म्हणजे घर बांधण्याची जी काही प्रक्रिया सुरू असते त्याच्यातल्या 1149 रद्द झाल्या, ट्रेडिंग मधल्या 4196 रद्द झाल्या, ट्रान्सपोर्ट, स्टोरेज आणि कम्युनिकेशन याच्यामधल्या 1336 बंद झाल्या. त्याच्यामुळं 36,211 कंपन्या 5 वर्षामध्ये बंद झालेल्या आपल्याला दिसतात. तर या कंपन्यांचा आणि उद्योग विभागाचा काही संबंध आहे का? तर आमच्या कंपन्यांद्वारा एमओयू जे झालेले आहेत त्यातली एकही कंपनी याच्यामध्ये बंद झालेली नाही. उलट अजून एक कागद मी तुम्हाला देणार आहे. महाराष्ट्र हे लोकसंख्येनं देखील आणि औद्योगिक क्षेत्रात देखील प्रगत असं राज्य आहे. आणि म्हणून या 5 वर्षात जशा महाराष्ट्रामध्ये कंपन्या बंद झाल्या तशा दिल्लीमध्ये 34,800 कंपन्या बंद झाल्या, उत्तर प्रदेशमध्ये 23,100 कंपन्या बंद झाल्या, वेस्ट बंगालमध्ये 20,200 कंपन्या बंद झाल्या, तामिळनाडूमध्ये 12,600 कंपन्या बंद झाल्या, गुजरातमध्ये 11,200 कंपन्या बंद झाल्या, कर्नाटकमध्ये 11,000 कंपन्या बंद झाल्या, तेलंगणामध्ये 9,600 कंपन्या बंद झाल्या आणि बाकीच्या ठिकाणी 45,557 कंपन्या बंद झाल्या. अशा 2,04,268 कंपन्या त्या 2021 ते 2026 मध्ये बंद झाल्या. पण आमच्या विरोधकांना असं काही सापडलं की त्यांना वाटतं की आता सरकार अडचणीमध्ये झालं आणि म्हणून फेक नॅरेटिव्ह सेट करायचा, सारख्या दिवसभरात 4-4, 5-5 वेळा पत्रकार परिषदा घ्यायच्या, नुसत्या पत्रकार परिषद घेऊन सांगायचं नाही की लोकांच्या गळी असं उतरवायचं की उद्योगधंद्यांच्या या कंपन्या बंद झाल्या आहेत. ज्यांना ऍग्रिकल्चर कंपनी कळत नाही, ज्यांना ट्रान्सपोर्ट कंपनी कळत नाही, ज्यांना मॅन्युफॅक्चरिंग कंपनी कळत नाही, ज्यांना ट्रेडिंग कंपनी कळत नाही, ज्यांना ट्रान्सपोर्ट कंपनी कळत नाही, ज्यांना कम्युनिकेशन कंपनी कळत नाही, अशा लोकांनी खरं तर राजकारणातून निवृत्ती घेतली पाहिजे या मताचा मी. आणि त्याच्यामध्ये काय म्हटलंय, केंद्र सरकारनं अजून काय म्हटलंय की ही जी पद्धत आहे आपण स्टक ऑफ का करतो, तर 5 वर्षात किंवा 1 वर्षामध्ये आपण अपेक्षित असलेलं ऍक्ट नुसार कागदपत्र जर आपण दिली नाही तर आपण स्टक ऑफ करतो, नोंदणी रद्द करतो. या कंपन्यांची नोंदणी रद्द झालेली आहे. या कंपन्या कुठेही, आता काल कुठेतरी एका विद्वान, प्रचंड जगातल्या विद्वान माणसानं पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की 36,211 प्रकल्प हे स्थलांतरित झाले. काय संबंध? काही संबंध नाही. कदाचित ते उत्तर इंग्रजीमध्ये असल्यामुळे काही लोकांना कळलेलं नसावं. त्याच्यामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं आहे की या ज्या सगळ्या कंपन्या स्टक ऑफ ज्या झालेल्या आहेत त्याची काही विविध कारणं आहेत. आणि ती विविध कारणं काय आहेत, त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण जे आहे की मासिक आणि वार्षिक मोहिमेमधील प्रमाण जे आहे आणि मासिक आकडेवारीनुसार आपण ज्या काही गोष्टी सरकारकडे द्यायच्या आहेत त्यासाठी तुम्हाला अजून एक सांगतो की 2025 एप्रिल मे या फक्त एका महिन्यामध्ये 3,300 कंपन्यांवर कारवाई झाली. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या 700 कंपन्या होत्या, दिल्लीतल्या 500 कंपन्या होत्या आणि कर्नाटक मधल्या 350 कंपन्या होत्या. त्याच्यामुळं पहिली गोष्ट, एखादी ट्रान्सपोर्ट कंपनी बंद पडल्यानंतर सुद्धा आमच्याकडचा एखादा उद्योग स्थलांतरित झाला हे सांगणं चुकीचं आहे आणि अशा पद्धतीनं मिसब्रीफ जनतेला करणं हे देखील चुकीचं आहे. आता खरा आर्थिक निकष नवीन कंपन्यांसाठी आणि विदेशी गुंतवणुकीसाठी काय आहे, तर आम्ही सलग 4 वर्ष आता दावोसला जातो. पहिल्या वर्षी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही दावोसला गेलो. सुमारे 1.5 ते 2 लाख कोटीचे आम्ही एमओयू केले. दुसऱ्या वर्षी आम्ही दावोसमध्ये 3 लाखाचे, दावोसवरनं आल्यानंतर 3 लाखाचे, असे 7.5-7 लाखाचे एमओयू केले. तिसऱ्या वर्षी जेव्हा आम्ही गेलो तरी 16 लाखाचे एमओयू केले. चौथ्या वर्षी आम्ही सुमारे MIDC, MMRDA आणि सिडको असे मिळून 30,000 कोटीचे एमओयू केले. आणि हे एमओयू केल्यानंतर त्याची अंमलबजावणी जवळजवळ 75 ते 80% ही देशात सगळ्यात चांगली ती महाराष्ट्रामध्ये आहे. याच्यावर FDIचा निकष लावला जातो. आणि मला सांगताना आमच्या सरकारबद्दल अभिमान आहे आणि उद्योजकांबद्दल देखील अभिमान आहे की गेले 3 वर्ष, साडेतीन वर्ष FDI मध्ये महाराष्ट्र हा देशात नंबर 1 आहे. त्याच्यामुळं केंद्र सरकारच्या माध्यमातून दिलेलं जे उत्तर आहे ते कंपनी ऍक्ट 2013 नुसार दिलेलं उत्तर आहे. त्याचा थेट
आक्षेप उद्योग विभागावर घ्यायचा आणि उद्योग विभागाला बदनाम करण्याचा काही लोक जो कुठेही डाव खेळत आहेत, तर मला असं वाटतं की या खुलासानंतर त्यांना जे काही पसरवायचं होतं ते आता पसरवू शकणार नाहीत. त्याचे पुराव्यांसहित डॉक्युमेंट्स हे माझ्याकडे आहेत आणि हे सुरुवातीलाच मला तुमच्या मार्फत महाराष्ट्राला सांगायचं होतं, म्हणून या पत्रकार परिषदेचं मी आयोजन केलं होतं. राहिला मुद्दा पुण्यामधली चाकण एमआयडीसी. चाकण एमआयडीसीच्या बाबतीमध्ये मी स्वतःच आत्ता गाडीमधनं येताना तिथले जे पदाधिकारी आहेत कुलकर्णी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यांना नक्की आवश्यकता कुठच्या कामाची आहे, काय आहे, हे मी त्यांच्याशी फोनवर चर्चा केलेली आहे आणि 16 तारखेला 4 वाजता मी स्वतः चाकणच्या उद्योजकांना भेटायला चाकणमध्ये जाणार आहे. तिथल्या भागाची पाहणी करायला जाणार आहे. परंतु तिथे पण बघा, ठीक आहे, राग उद्योजकाला येऊ शकतो, रागाप्रती विकास होण्यासाठी तो काहीतरी बोलू शकतो, पण त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ताबडतोब की चाकणचे 40 उद्योग बाहेर गेले. आता 16 तारखेला त्याचा खुलासा देखील मी पुण्यामध्ये जाऊन करणार आहे. आणि म्हणून उद्योग विभागाच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीनं टीका टिप्पणी किंवा बदनामी केली जाते, कुठचा तरी रेफरन्स कुठेतरी जोडायचा आणि त्याच्यातनं महाराष्ट्रातल्या युवा वर्गाला वेगळ्या ट्रॅकवर न्यायचं, हा काही लोकांनी धंदा उघडलेला आहे. आणि याला मी म्हणजे त्याला काउंटर चेक असं म्हणणार नाही, पण शेवटी मुलांना आणि मुलींना रोजगार मिळाला पाहिजे यासाठी परवा एक पुण्यामध्ये फार मोठी कॉन्फरन्स झाली, जीसीसी कॉन्फरन्स, ज्याच्यामध्ये आम्ही 50,000 कोटीची गुंतवणूक करतोय त्या सेंटरमध्ये आणि त्याच्यातनं 5 लाख मुला मुलींना रोजगार देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. अशा पद्धतीनं जी तरुण पिढी आहे त्यांना देखील रोजगार देण्याचा आमचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न आहे. त्याच्यामुळं रोज सकाळी होणाऱ्या पत्रकार परिषदेला आपण भुलू नये, आपण त्याच्याबद्दल गैरसमज करून घेऊ नये. ही पत्रकार परिषद गेली 4.5 वर्ष चालू आहे. ही पत्रकार परिषद चालू असल्यामुळेच युबीटीचं अस्तित्व टिकलेलं आहे हे देखील आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे त्या पत्रकार परिषदेवर मला काहीच बोलायचं नाही, पण माझ्या उद्योग विभागाची भूमिका ही आपल्या मार्फत महाराष्ट्राला कळावी यासाठी मी आपल्याला बोलवलेलं होतं आणि यासाठी मी पत्रकार परिषद घेतली. हा, काही गडचिरोलीचा आता मी आढावा एक मिनिट त्यांचा प्रश्न. गडचिरोलीमध्ये मी आता आलेलो आहे. गडचिरोलीचा आढावा मी 1 वाजल्यापासून 6-7 वाजेपर्यंत मी घेणार आहे आणि तो आढावा झाल्यानंतर पुन्हा मी तुम्हाला त्रास देणार आहे की गडचिरोलीमध्ये नक्की आम्ही काय करतोय, कशा पद्धतीनं उद्योजकांना पुढे घेऊन जाणार आहोत. पण हे करत असताना जे शेतकऱ्यांचे गैरसमज देखील जे आहेत ते देखील दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. काही ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. मी आता जिल्हाधिकारी साहेबांना, एसपी साहेबांना बोललो की त्यांच्याबरोबर देखील आपल्याला चर्चा करावी लागेल, त्यांच्याबरोबर देखील आपल्याला डायलॉग करावा लागेल आणि अशा पद्धतीनं देशातला सगळ्यात मोठा स्टील हब जो गडचिरोलीमध्ये बनतोय त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आम्ही पावलं टाकू, हीच आमची उद्योग विभागाची भूमिका राहणार. सर, उद्योगांसाठी सुपीक जमीन अधिग्रहण करणे योग्य आहे का? मी बोललो ना आता तेच योग्य की नाही हे नाही मी सांगतो ना साहेब. आता योग्य की अयोग्य आहे ह्याच्यापेक्षा सुपीक जमीन असेल, नापीक जमीन असेल, याचं बायफर्केशन करून शेतकऱ्यांना जे आवश्यक आहे शेतकऱ्यांबरोबर चर्चा करू, शेतकऱ्यांना अजून उद्योजकांकडनं कशा पद्धतीचं सहकार्य पाहिजे, सरकारकडनं कशा पद्धतीचं सहकार्य पाहिजे, नापीक जमीन असेल तर काय करायचं, सुपीक जमीन असेल तर काय करायचं, याच्यावर चर्चा करू ना. मला त्या गडचिरोलीची 4 तास बैठक तरी घेऊ दे. असं डायरेक्ट गडचिरोलीमध्ये बसून मी सांगू शकत नाही की लाईव्ह मेटलला किती सबसिडी देणार आहे. ऐका ना सर, त्याच्यामध्ये काहीतरी क्रायटेरिया असतो. त्या क्रायटेरियामध्ये लॉईड्स मेटल कशाला? तुमच्यासारखा एखादा उद्योजक मोठा झाला, त्यानं स्त्री इंडस्ट्री टाकली, त्यानं अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट टाकला, तर लॉईड्सशी आम्ही बांधील नाही आहोत. जो गडचिरोलीमध्ये महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्री टाकेल त्याला इन्सेंटिव्ह रुपी सपोर्ट करण्याची जबाबदारी ही उद्योग विभागाची असते. त्याच्यामध्ये तो काही लॉईड्सवाला फक्त मर्यादित नाही, त्याच्यामध्ये JSW असेल, जोशी नामक असे भरपूर लोक आहेत जे छोट्या इंडस्ट्रीला 35% वगैरे सबसिडी मिळते. तर आम्ही असं ऐकतो की लाईट मेटर्सला आपण सबसिडी देणार आहे. मी सांगतो ना 4 वाजेपर्यंत, 4 वाजता सगळं सांगतो लॉईड्सला काय दिलं. जे MOU झाले त्यातल्या किती इंडस्ट्री गडचिरोलीत येतात? आता गडचिरोलीचं उदाहरण घेतलं तर 100% गडचिरोलीमध्ये अंमलबजावणी झाली.
लॉयडीसनं चंद्रपूरमध्ये प्रोजेक्ट सुरू केला, लॉयडीसनं गडचिरोलीमध्ये प्रकल्प सुरू केला, JSW आता इथं काम करतंय, सर्वे करतंय, त्याच्यानंतर दुसरी एक सुरजागड सुरू झालेला आहे. त्याच्यामुळे जे जे काही गडचिरोलीसाठी आम्ही MOU केलेले आहे त्याच्यामध्ये 90% जास्त म्हणायला हरकत नाही की त्याची अंमलबजावणी गडचिरोलीमध्ये झाली. उदय सर, एक मिनिट पूर्ण करतो. चंद्रपूरमध्ये 2 आम्ही केले, 2च केले. एक 20,000 कोटीचा केला, एक 2,000 कोटीचा केला. त्या 22,000 कोटीची पूर्ण तयारी प्रकल्पाची झालेली आहे. त्यांनी कन्स्ट्रक्शन सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळे चंद्रपूर मधल्या 2 MOU मधले दोन्ही MOU त्यांची आम्ही अंमलबजावणी करण्यामध्ये यशस्वी झालोय. तिथे 100% काम झालंय. हे मी तिथला रिव्ह्यू घेतल्यानंतर सांगतो. अजून मी गडचिरोलीचा रिव्ह्यू घेतलेला नाही, तरी आत्मविश्वासानं सांगतो की 90% नक्की गडचिरोलीतली अंमलबजावणी झालेली असेल. सर, लाईट मेटलसह आपण अनेक उद्योग गडचिरोलीला आणणार आहात. एखाद्या सुधारणेचा एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याने आपल्याला निवेदन दिला, मुख्यमंत्र्यांनी तो निवेदन साकारला, पण आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तो निवेदन घ्यायचं नाकारलं होतं. असा तुझा भाव का? त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करतो. काय झालंय की संध्याकाळचे प्रश्न तुम्ही आता मला विचारा, तुम्ही त्यांची चर्चा करून घेतो. मला फक्त महाराष्ट्राच्या स्तरावर मी महाराष्ट्र स्तरावर शासनाचं 2013 नुसार आपलं भूसंपादनाचं कायदा आहे, त्यानुसार आपण सगळ्यांना वाजवी भाव देतो. 2026 मध्ये महाराष्ट्र सरकार किंवा भारत सरकार शेतकऱ्यांच्या जमीन विकासाला विरोध नाही, तर अजूनही योग्य धोरण सरकारकडून आखलं गेलं नाही. मी अगदी जमीन अधिग्रहणावर ठामपणानं सांगतो, महसूल ऍक्ट आणि MIDCचं ऍक्विजिशन याचं कॉम्बिनेशन जर व्यवस्थित असेल, जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य भाव जर आमच्याकडे पाठवला, तर HPC मध्ये देखील अजून त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करण्याचे अधिकार आम्हाला आहे. म्हणून मगाशी मी असं म्हटलं, मी गडचिरोलीच्या ज्या लोकांचा विरोध आहे त्यांचं काय म्हणणं आहे हे जिल्हाधिकाऱ्यांशी ऐकून घेतो. आणि मी तुम्हाला सांगतो ना, गडचिरोलीच्या बाबतीमध्ये जसं मी चंद्रपूरमध्ये सांगितलं, चंद्रपूरमध्ये एका जागेचं ऍक्विजिशन करायला 12 ते 13 गावाचा विरोध आहे. मी काय सांगितलं, परत मला जरी चंद्रपूरमध्ये यावं लागलं तरी चालेल, मी येईन, मी शेतकऱ्यांची चर्चा करेन, शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आम्ही पुढे जाऊ. सर, झारखंडमध्ये जे झालं आहे तो कार्य आपण उद्योग मंत्री म्हणून करावं अधिग्रहणाच्या बाबतीत, असा मला वाटतं. अधिग्रहणाच्या बाबतीत मी घाबरलो. अधिग्रहणाच्या बाबतीत ठीक आहे ना, झारखंडच्या पॉलिसीचा देखील आम्ही विचार करू. झारखंडची पॉलिसी काय आहे ती आमच्या पॉलिसीला कम्पेअर करू. पण मला असं वाटतं आत्मविश्वासानं की आमची जी पॉलिसी आहे ती देशातली सर्वोत्कृष्ट पॉलिसी आहे. पण त्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी जे जे काय करावं लागेल त्यांच्या हितासाठी ते आम्ही नक्की करू. फक्त माझा गैरसमज झाला की झारखंडच्या तुम्ही आंदोलनावर बोललात. त्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या, त्याला जर वेळेत मोबदला मिळाला नाही तर त्याला व्याज देण्यात येईल. काय नक्कीच व्याज देण्याचा त्याच्यामध्ये आहे. परंतु गडचिरोलीच्या माझ्या माहितीप्रमाणे आमच्या आरोग्यात आलेला आहे. बोला ना, इथे प्रेस आहे ना, डायरेक्ट गप्पा मारतात. माझ्या माहितीप्रमाणे, म्हणून मी तुम्हाला सांगितलं काय होतंय की मला जरा माहिती घेऊ दे. माझ्या माहितीप्रमाणे इथल्या ज्या जमिनी आहेत त्या पासथ्रू पद्धतीने देतो ना आपण, पासथ्रू पद्धतीने देतोय. परंतु पासथ्रू पद्धतीने जरी देत असलो तरी त्याला MIDCचाच नियम लागू राहील. कुठच्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही ही जबाबदारी राज्याचा उद्योग मंत्री म्हणून माझी आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की इथं आम्हाला जबाबदारीनंच काम केलं पाहिजे, कारण इथले पालकमंत्री देखील राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्याच्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी देखील अनेक चांगल्या योजना इथं आणलेल्या आहेत. माननीय एकनाथ शिंदे साहेब या जिल्ह्याचे जेव्हा पालकमंत्री होते त्यावेळी त्यांनी सुरजागड पासून कशा पद्धतीनं ताकद दिली हे देखील तुम्हाला माहिती आहे. इथं नक्षलिस्ट मुवमेंट जी होती ती आवरण्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा देखील सिंहाचा वाटा होता हे देखील आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे मला 2-3 तास 4 तास आमच्या अधिकाऱ्यांशी बसू दे. फक्त परत एकदा तुम्हाला मी चहाला बोलवतो, चर्चा करायला बोलवतो. मी तुम्हाला रेट पासून शेतकऱ्यांना आम्ही कसं विश्वासात घेणार आहोत, कसं पुढे जाणार आहोत हे सगळं गडचिरोली जिल्ह्यापुरतं मर्यादित सांगतो. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.